जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पर उपकारी नेने परनिंदा पर श्री सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन जीवन वना माझी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी समचरण सरोजम सांद्रणीला बुधावं जगननीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुगटा विठ्ठल विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील 6 चरणाचा अभंग मोबाईल मध्ये बघितल्यामुळे अनेकांना वाटलं असेल परंतु 2 चरण 3 चरण 4 चरण 5 6 चरण आणि म्हणून मागे पुढे हो नाही संतांची वचन महाराज संतांची वाक्य आपल्याकडून चुकून नाहीत म्हणून मोबाईल मध्ये पाहिलं मोबाईल खाली ठेवून देतो तुम्ही म्हणाल महाराज चुकीची दुरुस्ती अगोदरच करायची गरज होती का
आम्ही चुकलं तरी आम्ही पदरात घेतला असतं, माहिती मला. तुम्ही पदरात घेताल म्हणूनच मी सेवा करेन महाराज. नाहीतर 7 ते 9 तिकडे सेवा होती आणि पुन्हा 9 ते 11 असं काही मी इंद्रकर लागून गेलोय का? काय तुमचं उदाहरण करेल महाराज. म्हणून या ठिकाणी बघा, आज हा दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, है की नाही. अभंग तुकोबरायांचा आहे. या ठिकाणी कोणता आश्रम चांगला आहे, कोणत्या आश्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती होईल, काय केलं पाहिजे, कसं धन कमवलं पाहिजे, मानवी जीवनामध्ये आम्ही आल्यानंतर कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठल्या वाटेने गेलं पाहिजे, हा अभंग तुकोबराय सांगत असताना अल्पसा परिहार देणं असं कर्तव्य आहे. या ठिकाणी मोजे येवलवाडी विठ्ठल रुक्मिणी लग्न सोहळा, त्याचप्रमाणे या भागाचे भाग्यविधाते आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सर्व येवलवाडीकर ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमचे मित्र, या गावचं भूषण बाहेर गावावरून जाऊन आपलं नाव कमवलं, एक ख्यातनाम व्यक्तिमत्व, एक उद्योगाचारी, एक उद्योगपती अशोक शेठजी येवले यांच्यामुळे, गावामुळे आमचे परमस्नेही मार्गदर्शक, जिथं आम्ही चुकलो तिथं आमच्या कानाला पकडणारे आदरणीय बाबा या ठिकाणी येवले महाराज, हनुमंत महाराज येवले हे उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो. आमचे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आमचे विशाल महाराज या ठिकाणी एकापेक्षाही कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सर्वांचे नाव मी घेईल, परंतु उशीर होत राहिला, आधी उशीर झालाय. म्हणून बाबा या ठिकाणी तुम्ही, आपलं काय नाव? पाठक महाराज मृदंगावर थाप आहे, विशाल महाराज पाठक महाराज, इकडे आमचे पीटी मास्तर उत्तम महाराज, गौतम महाराज शिंदे, सावताळकर यांची उपस्थिती आहे. सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ येवलवाडी, म्हणजे दादा, मामा, काका, अण्णा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. मला प्रश्न पडला नेमकं आता रुक्मिणी स्वयंवर बी आहे झालंय आणि वाढदिवसही आहे, अभंग कुठला घ्यावा बाबा, कारण की असा योग केव्हाच येत नाही महाराज. एक तर एक कार्यक्रम कधी असतो म्हणून कन्फ्युज होत ना. एखाद्या घरी आपण पाहुण्यासाठी गेलो आपण नवीन महाराज, आहे की नाही. आता 2 घर समोर, नेमकं अगोदर कुणाकडे जाऊ बाबा, ह्याच्याकडे जावं तर पाहुणा तिकडेच गेला, आमच्याकडे आला नाही. आता तिकडे जरा बरं दिसतंय ना, त्यांच्याकडे जरा माल आहे, पैसा आहे, पोरं नोकरीला आहेत, घरदार बांधलाय, तिकडे त्यांची उडी, आमच्या गरीब कोण बघते, असा एक अर्थ होतो माणसाचा, आहे की नाही, मानवी जीवनामध्ये. परंतु तसं नाही. या ठिकाणी अभंगावर जसं जमेल, जसं तुम्ही कृपा कराल, जसं पांडुरंग परमात्मा बुद्धी देईल, तसा अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल हा 2 in 1 आहे की नाही. 2 in 1 चा जमाना आहे महाराष्ट्रात. लोकांना काय पाहिजे, एक के साथ एक काय पाहिजे, फ्री पाहिजे, एकावर एक मुक्त पाहिजे. आपण बघा, तुम्ही दुकानामध्ये गेलो, काही गेलो, कुठं ह्याच्यावर काय ऑफर काय हो, फुकट काय भेटतंय ह्याच्यावर, हे आपण करण्याचा प्रयत्न करतो, है की नाही. महाग एखादी वस्तू सांगितली, मग स्वस्त काय आपण बघतो. तसं तुम्ही बी महाराजाचं आडनाव बघितलं, आडनाव काय सस्ते, महाराज सस्ता दिसतं, त्यामुळे काही अडचण नाही. घ्या बोलून विठाला विठाला. बघा, आपण अभंगाकडे वळू. अनेक अभंगामध्ये तुकोबरायांनी त्या ठिकाणी धनाचा तिरस्कार केलाय. सज्जन, धनाला दुय्यम स्थान दिले. तुम्ही आम्ही धनाला या ठिकाणी प्रथम स्थान देतोय. आपण तुकोबरायांच्या जर प्रमाणाने जर बोलायचं म्हणलं तर तुकोबराय म्हणतात, हिरे मोती आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. बघा, किंवा द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, तया पाठी काळ लाग करी. का हो तुकोबराय, तुम्हाला सोनं नको वाटतंय? हो तुकोबराय मला नको. कस काय बरं,
आम्ही विटाळ धरतो महाराज त्याचा, नको म्हणतो आम्ही है की नाही? मग काय तुकोबराय तर म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू अजून शब्दाची आमुचे जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका अजून तुकोबराय म्हणतात शब्दाचे गौरव पूजा करू आम्हाला शब्द सर्व काही महाराज शब्दाला आम्ही धन परंतु का तर शब्द तसे असतील म्हणून तुकोबराय शब्दाला धन मानतात बघा माऊली ज्ञानोबरायची गोवी सांगतो तुम्हाला माऊली ज्ञानोबराय त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टीला अति महत्व देतो अति किंमत देतो वक्तृत्व गोडपणे हे दुःख जाईल रडू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्या माणसाला काय वाटतं महाराज आधार वाटतो त्या माणसाला आधार कशाने होतो शब्दाने फक्त बोलण्याच्या शब्दाने बघा बोलण्याला किती किंमत दिली बघा माऊली ज्ञानोबराय तर म्हणतात देखे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे शब्दाची व्याप्ती शब्द किती मोठा आहे तुम्ही म्हणाल कसा मोठा आहे शब्द कुठून आणलाय तुम्ही शब्द मोठा दाखवा बरं आम्हाला तुम्हाला दाखवतो बघा एखाद्या माणसाला आपण म्हणलं का हो पाटील बरं आहे का त्याला वाटतं मला पाटील म्हणला चला महाराजच्या हात पाटील म्हटल्यामुळे एखाद्याला काय सेठ लगेच म्हणतो केला का नाश्ता चला जेवायला एखाद्याला म्हणलं तुमचं काय बाबा तुमचा नादच करायचा नाही हा मग आमचं तसंच असतं त्याला आनंद कशाने होतो महाराज शब्दाने त्या बोलण्याच्या शब्दाने आनंद होतो एखाद्याला म्हणलं काय अरे काय माणूस आहे यार तुझ्यावनी तर मूर्ख कोणी नाही लगेच त्याला काय होतं राग येतो क्रोध येतो त्याला वाटतं याची नरडीचा नख घेऊन काय हे सर्व शब्दाची ताकद आहे महाराज परंतु बघा तुकोबराय एरवी त्या ठिकाणी धनाला तुच्छ समजणारी धनाला किंमत न देणारे बघा आपण तुम्ही आम्ही सर्व प्रपंच करतो कशामुळे करतो धनामुळे आहे की नाही तुकोबराय तर म्हणतात प्रपंचापासून विटले हे चित्त वमन दे मनी बैसले से त्यांचं चित्त विटलंय मला वमन म्हणजे वांती झाल्यावर एक गुलाबजामू केले आपण लय आवडतात आपल्याला तुम्हाला काय काय आवडतं जिलेबी पेढा श्रीखंड आम्रखंड बासुंदी माझ्यापाशी काहीच नाही म्हणतात तुम्ही काय आणलंय द्या मग पण आवडतं महाराज आपल्याला बरं आपण खाल्लं घर आणि कदाचित आपल्या त्यामध्ये काहीतरी माशी वगैरे गेली आपली वांती झाली मग खाल्ल्यावर आपल्याला ती गोष्ट वांती झाली खूप आवडीची गोष्ट आहे ती वांती झाली आपण परत चाटून खातो कधी का खात नाही तो आवडतं ना आपल्याला ते वस्तू कारण तो वमन आहे ते वांती झाले होते आपल्याला आवडत नाही तसं तुकोबरायला या ठिकाणी धन आवडत नाही पण तुकोबराय आज वेगळंच बोलायला लागले काय मिळेल तुकोबरायनी पार्टी बदलली का काय आता माझ्या तोंडात जात नाही तुकोबरायला पार्टी बदलली म्हणायला एवढा अधिकार बी नाही महाराज आपला तुकोबराय संशय घ्यायला तुकोबराय थोडासा होता तो आहे की नाही 50 खोके एकदम ओके तुम्ही कोणी बोल नका तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही का बोलता तर आम्हाला आहे की नाही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सेना आरपीआय अजून काय असते ते आम्हाला सारे सारखे कुठला पक्ष राहिला तर आम्हाला सांगा त्याचं नाव आम्हाला काय घेणं नाही महाराज आम्हाला फक्त त्याला दृष्टांत द्यायचा तुम्हाला आणि दृष्टांतातून सिद्धांत द्यायचा आणि पटवून द्यायचे बरं का म्हणजे या ठिकाणी बघा पक्षासाठी पार्टीसाठी पैशासाठी माणसं पार्ट्या बदलतात पक्ष बदलतात गाड्या बदलतात काय नाही ते घरे बदलतात काही काही लोक तर ते जात पण बदलतात बघा खोटं नाही हे विधान खरं बोलतो अनेकांनी त्या ख्रिश्चन धर्मामध्ये इतर धर्मामधून त्या ठिकाणी
ख्रिश्चन धर्म वाढावा म्हणून त्यात पदार्पण केले का तर त्या धर्मामध्ये गेल्यानंतर 15-20 लाख रुपये तसे आमच्या तुकोबराय धनाला किंमत देत मग तुकोबराय का पार्टी बदलतील बाबा तुकोबराय पार्टी बदलणार नाहीत महाराज हा परंतु तुकोबरायांना का या ठिकाणी आज धन जोडावं वाटले बरं का पण त्या धनाच्या पाठीमागे जोडण्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि म्हणून आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम उत्तम व्यवहार जोडणी धन उत्तम व्यवहार जोडणी धन उत्तम व्यवहार जोडणी धन उत्तम व्यवहार उदात विचार व्यक्त करी उदात जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकोबराय म्हणतात धन जोडा पण कसं जोडनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहाराने धन जोडा महाराज अशोक शेठ या ठिकाणी 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले आपल्याला पहिला पुरुषार्थ आहे धर्म बरं का जे तुकोबराय आज धन जोडा म्हणतात ना अशोक शेठ त्याचं कारण हे तुकोबरायांना त्या ठिकाणी शास्त्रकार शास्त्र वाचलं तुकोबरायांनी आमच्या आम्ही वाचत नाही ते दुर्दैव आहे महाराज ठेवले महाराज शास्त्र वाचायला आम्हाला वेळ नाही सवड नाही आणि त्या शास्त्राप्रमाणे आम्ही वागत नाही तुकोबरायांनी शास्त्र वाचलं महाराज त्या ठिकाणी पहा 4 पुरुषार्थ सांगितले पहिला सांगितलाय धर्म धर्माने काय करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम परंतु या ठिकाणी तुकोबराय सांगतात धर्म अर्थ दुसरा पुरुषार्थ म्हणजे धन सांगितलाय सज्जनो शास्त्राने आपल्याला दुसरा पुरुषार्थ धन सांगितलाय म्हणून तुकोबरायांच्या लक्षात आलं धन जोडलं पाहिजे का तर धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा सदा शृंगार भूषणे कान बहुमाने पुढचं नाही सांगत आता
तुकोबराय म्हणतात जर तुमच्याकडे पैसा असेल पैका असेल तर त्या ठिकाणी लहान जरी घरामध्ये माणूस असला तरी त्याला आई वडील काय करतात, दादा, भाऊ, नाना, अण्णा, काका ह्या नावाने पुकारतात. लहान असताना मुलाला थोडासा मुलगा कर्कश झाला, मोठा झाला, पैशावाला झाला तर आई वडील पण त्या मुलाचं ऐकत नाही. म्हणून तुकोबराय धन जोडा बरं का. पैसा तेरे तीन परचा परतु परत राम परचा परतु परत राम परचा परतु परत राम. पैसा तेरे तीन परचा परत काय प्रमाण? पैसा तेरे तीन नाम. हा, पैशाची 3 नाव आहेत बघा. परस्या परसू परस. बघा परस्या बी परसू बी हा. बघा आता कसं करायचंय बघा. सांगण्याचा तात्पर्य असे, जिसके पास पैसा है उसको बोलते कैसा है, जिसके पास मनी घरच्या वणी, अरे नो मनी तर पुसना कुणी. बघा आपल्याला अनुभव आला असेल महाराज, ज्यावेळेस आपल्याला संकटामध्ये असतो, मुलीचं लग्न असेल, घराचं बांधकाम असेल, काही शेतीची खरेदी असेल, पैसा नसेल आणि दवाखान्यात काम असेल, आपण ज्यावेळेस भटकू फिरू, शेठ सावकार मायबाप देता का हो पैसे, लय जवळचे म्हणणारे सुद्धा, भावकी असेल, गाव असेल, पाहुणे असेल, लय माझा मित्र म्हणणारे, हा लक्ष्मण महाराज सस्ते बोलतोय, बोला काही नाही, उद्या तेवढं 50,000ची गरज होती, गेली हवा. असा तर लय माणूस गोड बोलतो, नाही राव होते पण कालच नेले असले तरी माणूस देत नाही. हे अनुभव आहेत तुम्हाला, माझ्यापेक्षा तुम्हाला खूप प्रपंचाचे अनुभव आहेत. तुम्ही काही कमी मोठे प्रपंच करता काय महाराज, मी काय सांगावं. म्हणून महाराज बघा, गरीबाची माणूस मरू द्या, घरी जाणार नाही, पण मोठ्याची शिळी मरू द्या. कस काय मिली हो, विचू चावला होता का, भाजी खाल्ली होती का, वाळवण खाल्लं होतं का, फुगली का, पाणी पिली का, इथपर्यंत चौकशी कुणाची कुणाची, हा असं बोलत जा महाराज, मला कळत नाही काय गोष्टी सांगायच्या. मोठ्याची मोठ्याची म्हणजे किती मोठा असल्यावर, असं इतका माहित का मोठा असल्यावर नाही, हा बरोबर, वा. हा, शरीराने किती मोठा असून द्या, आगडबंब का तगडबंब माझ्यावाली बरं नाही एवढं, परंतु त्याला नाही महाराज, जो ज्याच्याकडे धनाची श्रीमंती आहे महाराज, ज्याच्याकडे त्याला मान आहे. असं होतं का बरं तुमच्या गावामध्ये, आता लग्न आहे आणि एक गरीब एक करावाला शेतकरी आणि त्यांची तिकून इंटरव्ह्यू द्या, अशी लगेच कोण पुकारते, सन्माननीय शेतकरी 1.5 एकरवाले यांनी समोर येऊन बसावं, त्यांचा या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने सत्कार होत आहे. होतंय का असं, नाही महाराज. का होत नाही बरं, तो माणूस नाही का, त्याला हात नाहीत का, त्यांनी जगू नाही का, त्याला डोळे नाहीत का, पाय नाही का, नाव नाही का, त्याला गाव नाही का, शरीर नाही का, त्याला इच्छा नाही का. सामान्य गरीबाला वाटत नाही का माझा सत्कार व्हावा, वाटत नाही का, नसेल वाटत तर खरं सांगा बरं का, खोटं बोलू नका. मी साऱ्यांचे 50 हारानं 100 हारानं सत्कार करतो, पण खरं बोला. कुठं आणता म्हणतो तुम्ही, तुम्हाला घातला होता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे बाबांनो, माय बापा हो, सज्जन हो, प्रत्येकाला सन्मान आवडतो, मान आवडतो, आणि तो मान या ठिकाणी धनाशिवाय. म्हणून तुकोबराय म्हणतात, जोडून या धन. पण कसं तुम्ही म्हणतात महाराज, तुम्ही धन जोडा म्हणतात, आम्ही तेच करतो. आम्ही कुठं काय करतो, आम्ही धनाच्याच पाठीमागे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही धनच जोडतो. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत नवे नवे अंधारामध्ये लाईट आली काय लगेच आम्ही धन उजवण्यासाठी शेतामध्ये पळतो.
आम्ही तेच करतो तर आम्हाला नका सांगू महाराज, आम्ही धनाच्याच पाठीमागे आहेत. परंतु ते धन कसं जोडलं पाहिजे हे महत्वाचं. या गोष्टीकडे मला फोकस टाकायचा आहे आणि तुकोबरायला सुद्धा फोकस टाकायचा आहे. तुकोबराय धन जोडू नका म्हणले नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी, जगण्यासाठी, घर कुटुंब प्रपंच चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येकाला घर बांधावं वाटतं. तुकोबराय ते सांगतात, नका तेजू रांडा पोरे सुखी बांधा माड्या घरे. तुकोबराय म्हणतात रांड म्हणजे बायकोला सोडू नका, मुलाला सोडू नका, सुखी घर बांधा. हे की नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिही लोके, आनंदे भरीन आनंदे भरीन तिही लोके. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. पुढे सांगत जाय न गे माये तया पंढरपुरा. हे आपल्याला कळत नाही, आपण संसारात भेटे न माहेरा आपोलिया. संसार करू नका, कुठल्या संतांनी सांगितलं नाही महाराज. अनेक संत होऊन गेले. प्रत्येक संतांनी आपली पत्नी, मुलं, घर, प्रपंच त्यामध्ये सावता महाराज असतील, आहे की नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, आहे की नाही. आमच्या सावता महाराजांनी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अशोक शेठ, अहो संतांनी काय संसार सोडून पळून गेले का? तुकोबराय जरी आमच्या डोंगरावर गेले असले, भंडाऱ्या, भामचंद्र, बोराड्या, तरी तुकोबरायांना सुद्धा त्या ठिकाणी संसार करावाच लागला महाराज. का तर त्या ठिकाणी माऊली ज्ञानराय म्हणतात, संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा, ऐसी करती मनती तयाचा आग्रहची उरे. जोपर्यंत संग प्रकृती शरीराचा संग आहे महाराज, तोपर्यंत त्याग न घडे कर्माचा. कर्म आपल्याला टाकायचं जमत नाही. मी करत नाही, मी करणार नाही म्हणून जमणार नाही. नाही करणार तर उपाशी मरणार. कोण देणार तुला? तुला परमार्थ करायचा आहे ना, परमार्थ कर. परंतु प्रपंच करून प्रपंच करत 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 परमार्थ साध्य कर. आणि तो परमार्थ आपल्याला करायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय आहे की नाही, त्या ठिकाणी 4 पुरुषार्थ सांगितले. धर्माने वागा, अर्थ पैसा कमवा, काम बघा, कामाची तृप्ती झाली पाहिजे, इच्छा काम वासना शमून गेली पाहिजे आपली. ती काम वासना ईश्वराच्या नामस्मरणे शक्ती. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. बघा, त्या ईश्वराचं नामस्मरण केल्यानंतर त्या कामाचा काही चलत नाही महाराज, त्या कामाचा. म्हणून त्या ठिकाणी बघा, 4था पुरुषार्थ सांगितलाय, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याची ना आमची भेटच नाही. आम्ही दुसऱ्याच पुरुषार्थामध्ये गुंतलोत महाराज. तुम्ही आम्ही फक्त धन कमवण्यामध्ये गुंतलोत. का तर आम्हाला सांगितलं शास्त्रकाराने, ग्रंथाने की 4 पुरुषार्थामधला दुसरा पुरुषार्थ धन जोडाय. आम्ही ते धन जोडत बसलो, परंतु धर्माचा विचार केला नाही, कामाचा विचार केला नाही आणि मोक्षाचा कुठे विचार केलाय. मोक्ष मिळाला पाहिजे तुम्हाला या जीवाला, यासाठी आपला जन्म आहे महाराज. याच जन्मामध्ये, याच जीवाकडून मानवी जीवनामध्ये ज्या वेळेस तुम्हाला मनुष्य देह प्राप्त होतो, त्यावेळेस तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करता येते, त्यावेळेस तुम्हाला त्याचं भजन करता येतं महाराज. हा देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण. नासे जीव पण भव रोग.
या पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे हो किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे नित्य व्हावे भजित हो किती वेळा जन्म यावे हो किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे आता प्रमाणाचे बादशाह आहेत म्हणजे प्रमाणाला काय करणार महाराज हे नाही. अंगातच ते मुरले महाराज आयुष्य त्यामध्येच घालवलंय हे नाही. उभं आयुष्य त्याने कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये घालले महाराज. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित आहे फजित कोरांनो. अरे तुम्हाला वाटत नाही का तुमची फजिती होते मग तुम्ही सावध व्हायला नको का. पण आम्ही सावध नाही बेसावध आहे. तुकोबाराय तर म्हणतात सावध झालो आलो हरीच्या जागरणा तेथे वैष्णवांचे भार. उठा जागे भारे जागे भारे मरण करा झोपी कोणाला आले बरं सांगा बरं हात वर करून नाही ना आले कोणाला नाही. प्रमाण झालं उठा जागे वारी आता म्हणजे झोपलेत का तुम्हाला वाटतं. ही झोप नाही महाराज ही निद्रा नाही. अज्ञानाच्या निद्रेमध्ये आम्ही आहोत. ही झोप नाही सांगितली सज्जनाओ संतांनी म्हणून सांगितलंय उठा जागे वारी आता. नाही तर लगे उठा म्हणले काय म्हणते आता झालंय का कीर्तन चला बरं असं नका. उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा चुकवी व्यथा जन्माच्या धन. बघा आलो धन इथे दारा पत्नी धन दारा पुत्र जन धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्य हे जाणून खोट हे काय करा भाग्यतर नव्हे धन पुत्र दारा काय प्रमाणे महाराज भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाय. हे भाग्य नाही तुकोबारा असं सांगतात तुमच्यापाशी खूप धन आहे पैसा आहे प्रॉपर्टी आहे मुलगा आहे हे भाग्य नाही महाराज. हे भाग्य तर या ठिकाणी मिळवता येतं परंतु भाग्यवान कोणाला म्हणायचं भाग्यवंत म्हणून या शरण गेले पण. अरे तुम्ही भाग्यवान आहेत सज्जनांनो नाही तर इथं कुणी बी येत आहे का आता हातरून आहे थंडी वाजते मस्त जेवायला धन कोण हाणायचं सण कोण झोपायचं. जेव भाग्यवान आहे महाराज त्याला इकडे त्याचं भाग्य उडत असतं. चल कीर्तनाला पापाचं क्षालन होत असतं महाराज. आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक कायनं वाचन मनानं जे चुकून अचुकून आपल्याकडून जे पाप कर्म करतं महाराज ते पाप या ठिकाणी क्षालन होतं महाराज. म्हणून इथं आलं पाहिजे म्हणून असे कार्यक्रम घेतले पाहिजे महाराज. पहा अण्णांचा वाढदिवस आहे ठेवायचं जर म्हटलं असतं तर अशोक शेटने त्या ठिकाणी डंगळांग मचलांग सुद्धा ठेवला असता. बरोबर आहे जवळच जामखेड आपल्याला हसण्याला की काही नाही त्याचं नाव त्यातच आम्ही वायाचं
पण काहीतरी बोध व्हावा, समाजाचं काहीतरी कल्याण व्हावं, काहीतरी ज्ञानाच्या दोन गोष्टी मिळाव्यात, म्हणून महाराज हा उपक्रम ठेवला. आणि उपक्रम बी कशा निमित्त ठेवला महाराज? नेहमी बघा तुम्ही, आता अण्णाविषयी थोडं बोलतो, प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं, मला घेणं देणं नाही महाराज त्याचं. परंतु बघा, एखाद्याने जर एखाद्या समाजाला, एखाद्या माणसाला, एखाद्या कुटुंबाला जर मदत केली, सहकार्य केलं महाराज, तर ते सुद्धा खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे महाराज. 4 पुरुषार्थ सांगितले तुम्हाला, सांगितले ना. माऊली ज्ञानोबाची ओवी देऊन जातो तुम्हाला, वाचा वाण्याची उघडा. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती एके ठाया, ते ते जाण धनंजया, विभूती माझी. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला आहे. जो त्या ठिकाणी जनतेचा सेवक असतो महाराज, तो कोण असतो? राजा असतो महाराज. सनकादिकाचे नामे, सायुजू रस दिदला पुतने, जे विषयाची स्तनपाने मारू आली. या ठिकाणी देवानी तर महाराज आहे की नाही, जनक राजा काय करत होते? राज्य होतं महाराज त्यांचं, पण त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मी सांगतोय का की पुरुषार्थाच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला, त्या ठिकाणी बघा मोक्षाच्या गोष्टी सांगतोय. मोक्ष कशाने मिळेल? जर आपल्यापाशी धन असेल, ते दान केलं मोक्ष मिळेल महाराज. अलग लक्षात, ते धन सत मार्गी लावलं तर त्याने मोक्ष मिळेल. हा, पण तिकडून बाई नाचत आले, तिला 100 रुपये उडले, ते मोक्ष नाही, नरकाला झाला महाराज. हे बोलायला नको का? सांगायला नको? स्पष्ट बोललं की राग येतो महाराज आम्हाला. आमच्या बुद्धीची कीव येते महाराज. खरं कुणी बोलायचंच नाही, सांगायचंच नाही. अहो तुकोबराय तर सांगतायस, खऱ्याचं व्यासपीठ आहे. तुकोबराय झाल विचारवादी होते महाराज. तुकोबरायांना आपण काय करून ठेवलंय? त्या चाललेल्या घडामोडीवर तुकोबराय लक्ष ठेवून होते महाराज. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी. तुकोबराय काठी हाणायला तयार होते महाराज. तुकोबराय म्हणजे काय साधे होते का महाराज? हा, तुकोबरायांना काळ काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे, काळाचं धोतर फिटायचं महाराज. जगा काळ खाये, 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 जगा काळ खाये. आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. ओ जगा काळ खाये, 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 जगा काळ जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुम्हाला काळाची भीती आहे का? यमाची भीती आहे का तुम्हाला? होय, यम यम यवलवाडीकर, यमाची भीती नाही तुमच्याकडे? नाही, इथं येतच नाही काय? ए 2 गुंठे द्या भाऊ मला, इथं येतो राहायला. इथं काही तर राहिलं मला काही जायचंच गरज नाही. प्रत्येक काळात तुम्हाला आम्हाला
काळाची भीती महाराज तो काळ ग्रासतोय सज्जनाओ लक्ष द्या ऐका ऐका तो काळ टपलाय तुमच्यावर घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाच अनुताप घेऊन म्हणा काहीतरी बोध करी म्हणा हाच अनुताप काळ महाराज त्या काळावर कोणाची सत्ता नाही या जगाला काळ खातोय पण तुकोबाराय म्हणतात आम्ही माथा दिला पाय त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिलाय तुकोबाराय म्हणतात बरं का मी नाही मला काळ खातोय मी राहणार नाही दोन ठोके टाकणार आहे मला काळ नीट सांग म्हणेन नाही तर मला बी म्हणेन चल मग नरकाला जावं लागेल मला सुद्धा महाराज नाही त्या यमासी करुणा नाही त्या यमासी करुणा बाहेर काढी कुडी प्राणा बाहेर काढी कुडी प्राणा ओढाळ सापडिली जै हाती धन्या त्या यमापाशी करुणा नाही दया नाही मया नाही पैसा चालत नाही वशिला चालत नाही यमापाशी पैशावाले हो कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी अब्जाधीश टाटा बिर्ला अंबानी कुणी असो तुमची प्रॉपर्टी इथंच फुकून द्यावं लागेल यम तिथं वशिलेबाजी चालत नाही यमापाशी जाईल जाईल महाराज प्रमाण प्रमाण इथं हे बसतंय इथं कोणतं प्रमाण बसतंय महाराज फक्त नामस्मरण केलं तरी इथं प्रमाण बसतंय महाराज त्या काळाला यमाला दलाल नाही तो हप्तेखोर नाही यमाच्या पॅन्टला खिसा नाही यमाच्या घरात तिजोरी नाही तिथं फक्त नामस्मरणाचं औषध चालतंय महाराज वशिला नाही तर इथं असं ज्याचा वशिला त्याचा मांजर काशीला ज्याचा नाही वशिला त्याचा नाही फाशीला सध्याला तसंच चाललंय राज्यामध्ये परंतु यमापाशी माझा अजून वशिला नाही बाबा नाहीतर हे मोठे मोठे उद्योगपती कोट्याधीश मेलेच नसते परत वर गेले असते पच्चार खोके दिले असते यमाला म्हणले असते हे राहून दे यम दादा तू सांभाळ तुझ्या बायकोला होईल पोराला होईल त्यांना सगळं करेव आम्हाला परत रिटर्न तिकीट दे परत येवलवाडीच नाही महाराज त्याला पुण्य करावं लागतंय पुण्य कमावं लागतंय त्याला त्या पुण्याच्या बळावर तुम्ही परत येऊ शकता तैसे येण्याची शरीरा येण्याची सरे किंबहुना येर जारे चिरा पडे गोड ओळी महाराज मावडी ज्ञानोबराय वर्णन करतात जर पुन्हा येणं जाणं नसेल करायचं त्या ठिकाणी महाराज त्या भगवंताचं नामस्मरण करा योग मार्गाने आपल्याला जाता येणार नाही महाराज कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे महाराज पण आमच्याकडे वेळ कुठे नामस्मरण करायला नामस्मरण करत नाही नीतीने वागत नाही चोरी लवडी खोट अशाने आपल्याला मोक्ष मिळणार नाही महाराज मी मोक्षावर बोलतो महाराज बरोबर आहे की नाही विठ्ठल परंतु या ठिकाणी तुकोबाराय सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय सांगतात उत्तमाची गती उत्तमाची गती उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पाहे उत्तमाची गती हो उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पाहे उत्तमाची गती उत्तमाची
तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात, दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, हा जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. काय जे जीवखानीत महाराज आहे की नाही, चार त्या ठिकाणी योनी निर्माण केला. हे चारचा खूप प्रसंग आहे महाराज. चार धर्म आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ चार सांगितले, आश्रम चार सांगितले, ब्रह्मचारी हा खानी चार सांगितले, अंडज श्वेदज जारज उद्भेज चार खानी सांगितले. त्याच्यानंतर महाराज बघा तुम्ही बाल ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्ती आश्रम, संन्यास आश्रम, हा बाल ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्ती आश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम, हे चार आश्रम. ह्या चार योनीमध्ये आपल्याला जर जायचं असेल किंवा चुकायचं असेल आणि त्यामध्ये उत्तम योनी आहे ती मनुष्य योनी आहे. बाकीच्या अंडज श्वेदज अंड्यामधून काय होते, पक्ष्यांचा जन्म होतो महाराज. अंड्यामधून त्या ठिकाणी अंडज श्वेदज उद्भेज दगड जारज मधून तुमचा आमचा जन्म महाराज. आणि म्हणून जारज मधून मनुष्याचा जन्म महाराज. ह्या योनीत जर आपल्याला यायचं असेल तर तुकोबराय ह्याच्या अगोदर काय म्हणले आहे की नाही, जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार जोड काय कर उदास विचारे वेच करीत धन जोडले ना सार्थ केला महाराज. जसं बघा तुम्ही काही आपण पाहिलं, कोरोनाचा काळ कठीण काळ पाहिला, त्यावेळेस बघा कोण जगल का कोण मरेल माहित नव्हतं महाराज. माणसं घाबरायची, पण तशा टायमाला आमदार सुरेश म्हणायचे घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, काही झालं ना अरे मी हाय की आलो, मी आलो येतोच, हा आधार असायचा महाराज. या ठिकाणी त्यांनी धन लावलं महाराज. तुम्ही बघा कारखान्यावर त्यावेळेस कोरोनाचा पिरियड झालता, इकडे आपले लोक घरात कोणी येऊ देणार, दारात कोणी येऊ देणार, तोंड बांधलेले, पाहुणा आलं तर गपचीप यावं लागायचं, लगेच चौकशी कोण फिरला का गावात, पाहुणा कशाला आलाय, पुण्याहून आलाय का. तशा टायमाला आपले जे ऊसतोड बांधव असतील का नाही काय माहित नाही, असतील काही, हा ऊसतोड आपला एरिया आहे, आमच्याकडे बी आहे, तुम्ही ऐकायला लांब नाही, परंतु आपल्या परिसरामध्ये मग ते आष्टी असेल, पाटोदा असेल, शिरोर असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, अनेक ठिकाणचे ऊसतोड बांधव कामगार ज्या वेळेस कोरोनाचा कठीण काळ होता महाराज, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना इकडे येऊ दिलं जात नव्हतं. त्यावेळेस आमदार सुरेश अण्णा दस यांनी रातच्या 12 वाजता 1 वाजता जाऊन त्या ठिकाणी विचार केला नाही, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. पोलिसांना सांगितलं अरे माझे माणसं आहेत, मारता का तिकडे त्यांना येऊ दे, त्यांच्या घरी लेकरा बाळापाशी येऊन द्या, कारण की हिकून आपल्याला मोबाईल निघला होता, हिकून आपले फोन लावित, कुठे आहेत, कुठची का आलोत बाबा, हिथं आलोत, येऊन दे ना. त्यांना वाटायचं हिकडे मरतील काय, हिकडेला वाटायचं तिकडेला पूर्ण होतं काय, हे भीतीचं वातावरण पसरलं होतं महाराज. त्या टायमाला सुरेश अण्णा दस यांनी महाराज सामान्य तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. जवळच बिबट्याचा काळ येऊन गेला महाराज. फुल हा बांगरवाडीला आला का बिबट्या, त्यांनी टाकायची पोस्ट, आला इकडे नाही आला, पुन्हा तरी म्हणजे आलाय नाही, तांबाराजूरला आलाय, तांबाराजूरला फोन केला, तांबाराजूरला बिबट्या आलाय का नाही, चुंबळीला आलाय, चुंबळीला आलाय का बिबट्या नाही, डोंगर किल्ला आलाय. काही ठिकाणी भूमिका होती, काही ठिकाणी खरंच होता महाराज. आष्टीच्या भागामध्ये तो नररक्षक बिबट्या होता महाराज. माणसं काही फाडली त्या बिबट्याने, प्राणघातक हल्ले केले महाराज. त्यावेळेस बघा तुम्ही लोक भयभीत होते, दाऱ्यावर कोणी जात नव्हतं. आता अण्णा त्यावेळेस बघा डोक्यात इतकी काठी घेऊन असे संध्याकाळी फिरत, का तर मी आहे तुमच्या पाठीशी. हे काम ते करते महाराज. हे काम सुद्धा या ठिकाणी बघा धर्माचं काम आहे. आता शेतकरी आपण तुम्ही आम्ही शेतकरी, शेतीशिवाय आपलं उत्पन्न नाही महाराज. डुकराचा सोसला ठेवा अनेक ठिकाणी, डुकर मारण्यासाठी त्यांनी दुसऱ्या राज्यातून बंदूकधारी आणला होता. हे काम ते करतात महाराज. अहो प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी समाजसेवा म्हणजे ती सुद्धा एक ईश्वर सेवा. आपल्या जीवनामध्ये ती सुद्धा सेवा घडली पाहिजे महाराज. पण ती कशी केली पाहिजे, अभंगाच्या तिसऱ्या भाग्यतारी नोया
शांतिरूपनो हे कोणात हे दुसरं चरण ना परोपकारिणी परोपकारिणी पर स्त्रिया सदा बहिणी माया हरी परस्त्री पर उपकारी नेने परनिंदा परस्त्री सदा बहिणी माया हा एक परोपकार सांगितलाय महाराज. पर उपकारी आपल्याला सहज वाटतं नाही नाही इलेक्शन मुळे करत असतील नाही नाही राजकारणामुळे करत असतील. अहो, आपल्या जिल्ह्यामध्ये 5 आमदार होते महाराज घरात बसून होते. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकनेते होते अनेक पुढारी होते अनेक पण कुणी पुढे आलं नाही महाराज. ते कोरोनाच्या कठीण काळामध्ये सुद्धा अण्णांनी जे धाडस दाखवलं महाराज फक्त अण्णाचंच नाव या ठिकाणी घेणार नाही महाराज. त्या ठिकाणी ते निलेश लंके ते कुठल्या पक्षातील पार्टीत आपला काही घेणं नाही काही प्रचार करत बसायचं नाही आपल्याला. परंतु त्यांनी सुद्धा महाराज कोरोनामध्ये कठीण त्यांनी विचारलं का हो त्या टायमाला जर आपण गेलो बेड भेटत नव्हतं तुम्ही कुठले येत पाठवत द्यायचे का येवलवाडीचे आहेत का इकडे जमणार नाही विचार केला का त्यांनी. पण आम्ही महाराज चष्मा आमचा वेगळा आहे महाराज. आम्ही बघणारी राजकारणाच्या दृष्टीने बघतोय महाराज पुढाऱ्यांकडे सुद्धा राजकारण्याकडे सुद्धा. आज बघा तुम्ही प्रत्येक गावामध्ये लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील शेतीचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील आज पुढारीच करू शकतात महाराज. माझ्यासारख्या महाराजांनी तुमच्या गावाला 5-10 लाख रुपये मदत दिली का उलट पाकिट भरा म्हणतो आम्ही महाराज. कुठला रस्त्याचं डांबरीकरण काम केलंय का माझ्यासारख्या महाराजांनी. दुसऱ्या म्हणत नाही बरं माझे नाही केलं महाराज. ठीक आहे संत विचार वेगळे संत विचाराचं काम आम्ही करतो महाराज परंतु खऱ्या अर्थात धर्माचे पालन आम्ही धर्माचं पालन करतो. परंतु या ठिकाणी राजसत्ता आणि धर्मसत्ता या हातात हात घालून चालतात महाराज. राज आश्रय धर्म आश्रय सुद्धा राज आश्रय लागतोय महाराज. आता मोदीचा विषय बघा का हो बनाएंगे मंदिर किती वर्ष होतं का मंदिर बनलं नाही. कोणाच्या डोक्यात नाही हा प्रश्न का मोदी सरकार आल्यानंतर का मोदी पंतप्रधान आता काय मोदीची माझी ओळख आहे का कोणी सांगन मोदी साहेब तुमच्या विषयी लय सस्ते महाराज बोलले. अहो आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर महिलांनो माता मावलेनो तुमच्या कपड्याला कुंकू राहिलं नसतं. लक्षात ठेवा कीर्तन करायला नसतं जमलं आपल्याला. एखाद्या वालेकुम सलामला म्हणला असतो सैयद भाई इधर आज हमारा कीर्तन है येवलवाड़ी में परवानगी है क्या मालक हुजूर परवानगी दो हमको. नसतं जमलं महाराज. आपल्या देवाची विटंबना झाली महाराज. पांडुरंगाच्या मूर्तीला फोडलं महाराज. तुळजापूर आधी मायाशक्तीची मूर्ती फोडली. तुम्हाला इतिहास माहिती सर्व. म्हणून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मी सांगतो काय त्या ठिकाणी मग ओवी सांगून गेली मी की राजा ही हा एक विभूती सांगितली भगवंताची. अलग लक्षात. तसं त्या ठिकाणी जोही कोणी समाजसेवक असेल त्यामध्ये विभूती सांगितली पण त्या ठिकाणी अशी दया पाहिजे महाराज. भूत दया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. गोरक्षण आपण केलं पाहिजे गाया पाळल्या पाहिजे महाराज. भूत म्हणजे जीवावर प्राण्यावर दया केली पाहिजे आपण. आज आपण जीवाचा तिरस्कार करतो. आज आपण माणसाचा तिरस्कार करतो आणि दगडामध्ये देव शोधायचा प्रयत्न करतो. अरे माऊली ज्ञानोबरांनी सांगितलंय तैसार दया मध्ये राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्यामध्ये देव परंतु आम्ही त्या ठिकाणी खऱ्या देवाला विसरलो महाराज. विसरली तया थोर झाली पचतील खाणी चावली. म्हणून त्या ठिकाणी कुणी असू द्या कुठला आमदार असू द्या कुठला त्या ठिकाणी आमदार हा तालुक्याचा त्या ठिकाणी मायाबाप असतो महाराज. आपण कुठलेही प्रश्न लोकप्रतिनिधीकडे जातो पण त्या लोकप्रतिनिधी सुद्धा पक्ष पार्टी जात पात गोत कुळ हे गाव माझं ते गाव माझं ह्या गावाने मतदान केलं नाही त्या गावाने केलं नाही हे त्याचा अधिकार नाही महाराज. आणि निवडून आल्यानंतर प्रत्येक गाव माझं प्रत्येक जनता माझी. जनतेतल्या या तालुक्यातला म्हणा या जनतेतला राज्यातला प्रत्येक जो
मतदार आहे, तो माझा कोण आहे, तो माझ्या माझा ती माझी जनता आहे महाराज. हे पाहून त्या राजाने जर सेवा केली तर त्या राजाला उत्तम गती मिळते. तो राजा सुद्धा नरकात जातो महाराज. विठ्ठल म्हणून महाराज बोलण्याला की खूप आहे. खरं म्हणजे काळाचं आणि वेळेचं भान ठेवलं पाहिजे. इथं येण्यासाठी मला उशीर झाला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. मातेचं अंतकरण समजून नुसत्या मावल्याच नाही, तुम्ही सुद्धा वडिलांचं अंतकरण समजून या ठिकाणी क्षमा माफी मागतो. पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळी आणि त्यात विशेष म्हणजे अशोक शेठ येवले यांनी सांगितलं महाराज असा कार्यक्रम तुम्हाला घ्यावं लागेल. मी म्हटलं तुम्ही अचानक सांगितलं, एक 8 दिवसापूर्वी म्हणलं मी सेवा दिलेली नाही येऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जसं जमत तेवढं उशिरा का होईना या, आम्ही आहेत सर्व महाराज मंडळी आहेत, हनुमंत महाराज येवले आणि सर्व टाळकरी मंडळी आहेत. आम्ही भजन सुरू करू तोपर्यंत चालता चालता महाराज जीवनामध्ये काय माझं तरी वय तुम्हाला माहित नाही, चुंबळी फाट्यापासून पुढे आले फेटा बांधा सुरुवात केली, उशीर झाला आधीच. म्हणून उर्वरित अभंगाचा भाग कधी वेळ भेटला तर प्रयत्न करू महाराज. खऱ्या अर्थानं बोलण्याला की खूप आहे. मी या ठिकाणी माझे नामदेव राय म्हणतात, तुमच्या येवलवाडीकरांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा अण्णांना देतो. माऊली नामदेव राय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तयाचे कुळा, माझी सगळा हरीच्या दासा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, संत मंडळी सुखी असो, नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नक्कीच अण्णा तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचू. या समस्त माता मावल्या पुरुष मंडळी येवलवाडीकरांच्या वतीनं अण्णा आपणास वाढदिवसानिमित्त गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, भीष्माचे वचन, कर्णाचे दान, शारदेचे ज्ञान, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद, रायगडाची श्रीमंती, राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जाणतेपण आणि राजे संभाजी महाराजांचे शौर्य लाभो, आपली कीर्ती, उन्नती, प्रगती, भरभराटी अशीच होत राहो, हीच या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी गावकऱ्यांच्या वतीनं प्रार्थना. भजन घेऊया. विठोबार खुमाई हार घाला, ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमा घाला, ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, जय ठोबार खुमाई, जय ठोबार पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसुत हनुमान महाराज, बोलो रे भाई हलो ठोबार कुमार अरे. म्हणून या ठिकाणी महाराज बरं सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. आपल्याला जर उत्तम गतीला जायचं असेल सज्जन तर त्या ठिकाणी जीवनामध्ये द्रव्य नक्की जोडा, परंतु ते चांगल्या मार्गाने जोडा. आई वडिलांची सेवा करा. सज्जन हो, आज आपण या ठिकाणी बघा कुंभमेळा सुरू आहे, आपण त्या ठिकाणी काशीला जातोय.
पण खरे दैवत आहे ठीक आहे नाही तुकोबाराय म्हणतात माऊली नाम सांगतात सकळ सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जे आई वडीलच आपण दैवत आहेत महाराज खरं तुकोबाराय तर सांगतात तीर्थे धोंडा पाणी देव रोकड सज्जन सज्जन माणसामध्ये देव आहे महाराज तीर्थामध्ये काय आहे आमचे कबीरदास सांगतात जत्रे में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी दुनिया हुई दीवानी सब पैसे की धुलदानी महाराज ही दुनिया तुम्ही आम्ही दिवाणी झालो महाराज पिशे झालो दिवाणी म्हणजे बरं का तुम्ही म्हणता दिवाना म्हणजे काय वे गाण होतो बा दिवाना मय दिवाना दिवाना म्हणजे वेडा महाराज तशी ही दुनिया पैशाच्या मागे बघा 15-20 हजार रुपये लागतील जायला तिकडे आणि खरे असणारे घरामध्ये असणारे आई वडील दैवत त्यांना आपण पूजनीय समजत नाहीत त्यांचं दर्शन घेत नाहीत त्यांना मान सन्मान देत नाहीत त्यांना जपत नाहीत त्यांचा अपमान करतो मेल्यावर मग रडत बसतो मग 10वा 13वा मग अमुक तमुक काय करायचं करतो परंतु सज्जनाओ आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा त्यांना प्रेम द्या आज असं झालंय महाराज म्हाताऱ्या माणसाला कोणी बोलत नाही कोणी विचारित नाही हा एके ठिकाणी कीर्तनला गेलो बाबा असं एक साईडला बसला होता बाबा काय चाललंय म्हणलं बरं का मजेत का बाबाजी ढसा ढसा रडायला लागला महाराज म्हणलं काहीतरी झालंय थोडा वेळ दिला बाबा बाबा काय झालं काही नाही म्हणलं महाराज खूप आयुष्यभर इस्टेट कमवली मला संपत्ती कमवली खोटं बोललो लबाड बोललो चोऱ्या केल्या नाही नाही ते कुठे गेले कष्ट केले मला कधी चांगलं खाल्लं नाही म्हणला कधी चांगले कपडे घातले नाही कधी देवाला गेलो नाही कधी कोणाचे पैसे घेतले तर परत दिले नाही इस्टेट वाढवली मला पण आज मुलं बाळ सांभाळण्यात मला कुणी विचारे ना घरात काय चाललंय कुणी विचारे ना हे दुःख तुमच्या आमच्या समोर येऊ नये महाराज म्हणून येणारी पिढी ही त्या ठिकाणी शिक्षित नाही सुशिक्षित बनली पाहिजे आपण शिक्षक झालो परंतु सुशिक्षित होण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने बघा म्हणून त्या ठिकाणी कीर्तनाची गरज आहे सप्त्याची गरज आहे दरवर्षी आम्ही सप्ताह करतो दरवर्षी कीर्तन करतो पण आमच्यात बदल काहीच होत नाही हे बदल होण्याची गरज आहे महाराज पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे वडीलधाऱ्या माणसाचा मान राखला पाहिजे वाचन केलं पाहिजे महाराज तुमच्यात आज बदल होणार नाही उद्या बदल होणार नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी दर दिवस माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या जर 4 ओळी वाचल्या ना तर 4च्या 8 8च्या 10 10च्या 12 तुम्हाला दररोज सवय लागेल महाराज तुम्ही दररोज ज्ञानेश्वरी वाचताल माझी माऊली ज्ञानोबराय तुमच्यावर कृपा करते मग तुम्हाला जीवन काय ते कळेल आणि तुमचं जीवन आनंदामध्ये जाईल महाराज पण सुरुवात कधी करणार आहेत आम्ही कधी ग्रंथ उघडणार आहेत कधी वाचणार आहेत का फक्त आम्ही ग्रंथ आणून ठेवायचे त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं लाल कपड्यात बांधून ठेवायचं आणि ग्रंथ उघडायचाच नाही अशाने तुमच्यावर माऊली ज्ञानोबराय कृपा करणार नाहीत जे ग्रंथ तर पूजनीयच आहेत परंतु आम्ही वाचनीय केले पाहिजे वाचलं पाहिजे महाराज आम्ही वाचत नाहीत देवाऱ्यामध्ये आणतो ठेवतो सप्ताह जरी असला तरी लिहितो अखंड हरिनाम सप्ताह मौजे आमचंच गाव सांगतो आता आमच्याकडे सांगलं होतं इकडे गेलं की तिकडे सांगलं होतं इथलं नाही सांगलं होतं पारायण असतं परंतु असं भरडीचं देतात मग काय म्हणतो त्यालाच कळत नाही त्या ओवीचा अर्थ कळत नाही महाराज आहे की नाही पुढे चालायचं पुढे म्हणायचं हा चला पुढे आम्हाला पुढे चला म्हणते मला कळालं तुमचा अधिकारी बाबा नाही समजलं म्हणायचं समजा वाचता आलं महाराज आम्ही फक्त भरडिल्यावानी पळत चलतो काय त्याचा अर्थ कळत नाही लहान लहान मुलं लेकरं बसते पण त्यांचं वय नसतं महाराज त्यांना कळत नाही म्हणून आपल्या मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या तुमच्या जर मुलामध्ये बदल झाला तर ते तुम्हाला तुम्ही तारुण्यभर केलेला कष्ट केलेला प्रपंच तो सार्थकी लागेल तुमचा मुलगा सुसंस्कृत निघेल तुम्हाला म्हातारपणी जपेल सांभाळेल तुम्हाला आनंद वाटेल आणि तुम्ही आनंदात त्या ठिकाणी तुमचे जीवन घालाल महाराज परंतु तुम्ही फक्त पैशाच्या मागे लागाल फक्त पैसाच कमवता मुलांना जर सुसंस्कारी बनवणार नाहीत तर ते मुलं महाराज पैसा एक दिवस जाऊन उडवतील आणि तुम्हाला दुःख भोगावं लागेल महाराज म्हणून ही खरं काळाची गरज आहे महाराज त्यामुळे विनंती करून हात जोडून पाया पडून या ठिकाणी
आपल्या मुलांवर संस्कार चांगले करा, हीच काळाची गरज आहे. हेच उद्याचं भविष्य आहे. आजचे बालक उद्याचे पालक आहेत सच्चे नाव. त्यांच्या हातात हा देश हे गाव द्यायचंय ना आपल्याला पुढे जायचंय महाराज. वडीलधारी माणसं गेली, आज ते दिसत नाहीत कीर्तनात. कुठे येत होते? एकेकाळी येवलवाडीचा पाटील होता, येवलवाडीत चालायचा, हे म्हणले की लोक घ्यायचे, सर्व त्याच्या लोक ऐकायचे. पण आज ते माणसं दिसत नाहीत, ते गेले महाराज. आपल्यालाही कालांतराने जायचे. तुम्ही आम्ही एक दिवस जाणार आहेत, मी काय तुम्ही काय. म्हणून चांगले विचार द्या समाजाचा. त्या ठिकाणी समाजाचं जर कल्याण करता आलं तर करा महाराज. परंतु समाजामध्ये अपकीर्ती पसरू नका, द्वेष पसरू नका, मत्सर पसरू नका. माया ममता प्रेमाने वागा, प्रेमाने जगा, हाच परमार्थ आहे, दुसरा परमार्थ नाही महाराज. या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा संतांच्या चरणी, सर्व टाळकरी असतील त्यांच्या चरणी समर्पित करतो. काही जर चुकला असेल तर का बालक बोगडा बोले, वाकुडा चुकला पावले, ते चोज करून माऊली रे जीवी महाराज. लहान लेकरू बोलताना तोत्र बोलतो, पण आईला बरोबर कळतं. तसं तुम्हाला कळतंय. मी सर्वात अज्ञानी हे ज्ञानी महाराज, पण तरी तुम्ही ह्या लेकराचे बोल चार पदरात घेतले, त्यामुळे तुमचे धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानेश्वर मावली. विठ्ठल जय जय